जळगाव जिल्ह्यातला रावेर मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी दोन आजी माजी आमदारांचे पुत्र मैदानामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे। आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी आपल्यासोबत आहेत, ते उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे। पहिली प्रतिक्रिया काय आहे? सगळ्यात कमी वयाचे उमेदवार तुम्ही आपल्या जळगाव जिल्ह्यातनं आहात, काय सांगाल तुम्ही? खरं तर मी एकटाच 25 वर्षाचा उमेदवार आहे अशातली कोणती गोष्ट नाही। आपण पाहिलेलं आहे की संपूर्ण देशभरात सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये सुद्धा 25 वर्षाचे किंवा 26-27 वर्षाच्या उमेदवारांना पक्षाने संधी दिलेल्या आहेत आणि अशा उमेदवारांना संधी देऊनसुद्धा जनतेने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे। कारण ज्या प्रकारे ते विजनरी लीडर्स आपण म्हणतो, म्हणजे लीडर्स म्हणण्यापेक्षा विजनरी कार्यकर्ता असं एक सद्भावना त्यांच्याप्रती ज्यांनी निर्माण मतदारसंघामध्ये केली त्यांना नक्कीच जनतेने आशीर्वाद दिला आणि तोच प्रयत्न आमचा असणार आहे की आमचा भाग जो आहे संपूर्ण रावेर परिसर जो आहे तो माघारी झाला हे आम्हाला सुद्धा मान्य आहे। पण हे माघारी जी आता त्याची भरपाई जी काढायची आहे ते एका नवीन ऊर्जेने, नवीन दृष्टिकोनाने आणि नवीन विचाराने ही माघारी जी आहे ती पुढच्या भरारीला आम्हाला न्यायची आणि तेच प्रयत्न आमच्या उमेदवारीच्या माध्यमाने असणार आहे। मोठं आव्हान आहे समोरचं असं वाटतंय। महायुतीचे जे उमेदवार आहेत अमोल जावळे, त्यांचे वडीलही या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत, आमदार राहिलेले होते आणि भाजप सध्या सत्तेमध्ये आहे, हे मोठं आव्हान आहे असं वाटतंय? आव्हान आहे, महायुती सत्तेमध्ये असल्यामुळे खूप मोठं आव्हान आमच्या समोर आहे। पण संपूर्ण महाविकास आघाडी परिवारसुद्धा सज्ज आहे, तयार आहे आणि तशाच प्रकारे निवडणुकीला सर्व लोक एकदम तन मन धनाने, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष तन मन धनाने कामाला लागलेले आहेत। मागच्या निवडणुकीचा जर विचार केला तर एकमेव आपले जे वडील आहेत ते निवडून आलेले होते, सगळीकडे प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आलेले होते काँग्रेसच्या या ठिकाणी। आता तुम्ही एकदा उमेदवारी करतायत, तुम्हाला कसं वाटतंय? तुमचाही विजय होणार? खरं तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये फार प्रतिकूल परिस्थिती होती 2019च्या इलेक्शनमध्ये। महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं तेव्हा असं वाटायला लागलं होतं की आता एखाद्या वेळेस महाविकास आघाडीमुळे चांगल्या प्रकारची कामं जिल्ह्याभरामध्ये होतील आणि चांगल्या प्रकारचं संघटनसुद्धा महाविकास आघाडीचं बनेल। पण महायुतीचं सरकार आल्यावरती त्या सगळ्या गोष्टींना एका प्रकारचं म्हणजे थांबल्या त्या सगळ्या गोष्टी आणि त्या थांबल्यामुळे शिरीषदादा जे आहे ते संपूर्ण जिल्ह्याभरात एकमेव काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे आमदार होते आणि तशाच प्रकारचं आव्हानसुद्धा आहे, तशाच प्रकारची कामंसुद्धा आमची जाणून बुजून थांबवण्यात आली, शिरीषदादांची कामं थांबवण्यात आली आणि आता त्या सर्व गोष्टी घेऊन जनतेसमोर आम्ही जात आहोत। शिरीषदादांच्या काळात विकासच झाला नाही असं विरोधक सांगतायत की त्यांनी काम केलं नाही असं सांगतायत, तुम्ही म्हणता निधी मिळाला नाही, त्यांची कामं थांबवण्यात आली। अशातला प्रकार नाही की विकास झाला नाही। इन्फ्रास्ट्रक्चरल विकास जो आहे तो आपल्या परिसराचा चांगल्या प्रकारे झाला। कोरोनाचे 2.5 वर्षसुद्धा जेव्हा होते तेव्हा भरघोस निधी जो आहे तो महाविकास आघाडी सरकारने या परिसरासाठी दिला। नगरपालिकांमध्ये निधी दिला, रस्त्यांसाठी निधी दिला, सिंचन प्रकल्पांसाठी निधी दिला, बंधाऱ्यांसाठी निधी दिला, या सगळ्या गोष्टींसाठी सरकारने आवर्जून निधी दिला। पण महायुती सरकारने 3 समजून घ्या 6 अधिवेशनात आणि 3 वर्षामध्ये एकही रुपया निधी जो आहे तो या परिसराच्या विकासासाठी दिला नाही। आता विकास आपण कशामध्ये मोजणार याच्यावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। विकास आम्ही मोजतो की शेतकऱ्यांचा जर कधी विकास होऊ शकत असला, शिक्षण क्षेत्रात जर कधी विकास होऊ शकत असला, आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि नागरिकांबद्दल बोलत असताना आपल्या महिला माता भगिनींच्या सुरक्षेवरती जर कधी लक्ष असलं तर आपण त्याला विकास म्हणू शकतो। शिक्षण घेऊन जर कधी आपली मुलं जी आहे, आपले सहकारी जे आहे, सगळे लोक जे आहे शिक्षण घेऊन त्यांना नोकऱ्या लागत असल्या तर आपण त्याला विकास म्हणू शकतो आणि अशा प्रकारची गोष्ट जी आहे ती महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या भागात झालीच नाही। या ठिकाणी आज आपण पहिल्यांदा बघतोय की आपल्यासोबत सुरक्षा, बंदूकधारी सुरक्षा यंत्रणासुद्धा आहे, आवश्यकता वाटते तुम्हाला? खरं तर आम्ही सुद्धा मुक्ताईनगरला जे प्रकरण झालं ते ऐकून हादरून गेलो की एका उमेदवारांवरती जेव्हा अशा प्रकारचा गोळीबार होतो तेव्हा नेमकी कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामधली काय करून राहिली याच्यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं। आता साहजिकरित्या आपण जर कधी पाहायला गेलं तर आम्ही तर काही प्रोटेक्शन मागितलं नाही, पण शासनानेच स्वतःची नामुष्की समजून जर कधी आमच्याकडे पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेलं असेल की बा तुम्ही सुरक्षेसाठी जा, तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो। कोणत्या मुद्द्यांवरती आता तुम्ही सामोरं जाणार आहेत? एक आपल्या परिवाराला एक ऐतिहासिक वारसासुद्धा आहे की थेट फैजपूरच्या अधिवेशनापासून आपले आजोबा असतील, वडील असतील, हे सातत्यानं काँग्रेसच्याकडनं या ठिकाणी काम करताना पाहायला मिळालेले होते। तुम्ही त्यांचा वारसा घेऊन आहे, काही ठिकाणी आरोपही होतो की पुन्हा एकदा एकाच घरात सत्ता। खरं तर होय, घराणेशाहीचा आरोप फार मोठा आहे, पण सध्या मला असं वाटतं की घराणेशाही महाराष्ट्रात उरलेलीच नाही। प्रत्येक पक्षामध्ये आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांमध्ये आज आपल्याला घराणेशाही पाहायला मिळते आणि अशा प्रकारचे आरोप स्वीकारणे तर राजकारणाचा एक प्रकारचा भागच असतो, तो चालूच राहतं आणि त्याच्यासोबतच आमचं जे विजन असणार आहे, खरं तर
काँग्रेस पक्षामुळे आणि आत्तापर्यंत या संपूर्ण दोन्ही तालुक्यांमध्ये काँग्रेसला जे जे नेते लाभले, आता त्यांच्यापासून सुरुवात होते माझ्या पंजोबांपासून धनाजी नाना चौधरी असतील, बाळासाहेब चौधरी असतील, आदरणीय जेटी दादा महाजन साहेब असतील, त्यांच्यासोबत आर पाटील साहेब असतील, त्यांच्यासोबत राजाराम महाजन साहेब असतील, या सर्व लोकांनी एक विकासाची गंगा आणि एक विकासाची परंपरा जी आहे ती पूर्ण भागाला दिलेली आहे आणि तीच आम्हाला पुढे चालवायची आहे. त्यांनी जी परंपरा दिली, त्यांनी आमच्याकडे शिक्षण आणलं, आमच्याकडे सिंचन आणलं, सिंचनामार्फत शेती मोठ्या प्रमाणात झाली, त्यांनी आमच्याकडे कारखानदारी आणली आणि या सगळ्या गोष्टी झाल्यावरती आता इंडस्ट्रियलायझेशनवरती जास्त भर देणं गरजेचं आहे, क्वालिटी एज्युकेशनवरती भर देणं जास्त गरजेचं आहे. इंडस्ट्रियलायझेशन झालं, साहजिकपणे जर कधी इथे औद्योगिक विकास जर कधी झाला, औद्योगिक विकास झाल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरल बदलाव व्हायला सुरू होतात, रस्ते चांगले होतात, वस्ती चांगली होते, सगळ्या गोष्टींसाठी भरघोस निधीसुद्धा सरकार देत असते इंडस्ट्री आल्यावरती आणि त्या सगळ्या गोष्टींवरती आमचं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे. इंडस्ट्री आल्यावरती इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोग्रेस आपली होईल आणि ती झाल्यावरती इंडस्ट्री आल्यामुळेच रोजगार निर्माण होईल. त्या सर्व गोष्टींवरती आम्ही बारकाईने लक्ष देणार आहोत, जास्तीत जास्त सरकारकडे विनंती करून या सगळ्या गोष्टी करून घेणार आहोत. त्याच्यासोबत शेतकऱ्यांच्या ज्या हक्काच्या ज्या सर्व योजना आहेत, ज्या महायुती सरकारने बंद पाडल्या आहेत, त्या योजना पुन्हा एकदा सुरू करून शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काचे पैसे मिळतील, स्वतःच्या हक्काचा न्याय मिळेल, अशा प्रकारची स्थिती आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी निर्माण करायची आहे. खरं तर आमच्याकडचा केडी पट्ट्यातला जो शेतकरी आहे त्याला न्याय द्यायचं काम हे जे आहे ते काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने त्या काळी केलेलं होतं. केडीचा समावेश पीक विमा योजनेत केलेला होता आणि त्याचे सगळ्यांचे आज फळं जे आहे ते आमच्याकडचा शेतकरी, केडी शेतकरी जो आहे तो ती फळं आज म्हणजे स्वीकारून राहिला आहे. अशा प्रकारची परिस्थिती असताना आज आमच्या शेतकऱ्यांना जे आहे ते सारखं विम्यांसाठी आंदोलनं घ्यावी लागतात, अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करावा लागतं, त्यांच्या मागे लागावं लागतं. अशी योग्य अशी परिस्थिती नाही, तर आम्हाला शेतकऱ्यांसाठी सुद्धा न्याय देण्यासारख्या गोष्टी करायच्या आहेत आणि आम्ही हातात घेतलेलं म्हणजे मी वैयक्तिक आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांसकट शिरीषदारांच्या सर्व सहकाऱ्यांसकट एक हाती घेतलेला आम्ही एक प्रकल्प आहे. तो आहे की बचत गटांच्या सर्व ज्या महिला माता भगिनीच्या सदस्य आहेत त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल प्रशिक्षण, बचत गटांमध्ये तयार होणारे जे व्यवसाय त्याच्याबद्दल प्रशिक्षण देऊन त्यांचे व्यवसाय कसे सुरू होतील, म्हणजे आपल्या माता भगिनींना हाताला काम कसं मिळेल त्याच्यावरती आमचा जास्तीत जास्त भर असणार आहे. आम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये यात्रा करत असताना त्या सर्व गोष्टींची माहिती दिली. आता ते मागच्या आचारसंहिता लागायच्या आधी ट्रेनिंगसुद्धा त्यांचं सुरू झालेलं आहे आणि आमची अपेक्षा अशी असणार आहे की हे इलेक्शन आटोपल्यावरती त्यांचे व्यवसायसुद्धा येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये सुरू व्हावे, जेणेकरून आपल्या माता भगिनी ज्या आहे ते सन्मानाचा, कष्टाचा आणि स्वतःचा पैसा कमवू शकतील, सन्मानाचं जीवन जगू शकतील आणि याच माता भगिनींसोबत कोणत्याही प्रकारचं घाणवेरडं कृत्य सध्या जे महाराष्ट्रामध्ये घडून राहिलं आहे महायुती शासनाच्या निरीक्षणाखाली, या सर्व कृत्य आमच्याकडे घडणार नाही. यासाठी कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे सुदृढ करता येईल त्याच्यावरती आमचा सर्वात जास्त भर असेल. उमेदवार शमेभाताई पाटील यांना दिलेलं आहे, त्याच्यानंतर प्रहारचे अनिल चौधरी आहेत, भाजपचे अमोल जावळे आहेत, तुम्ही आहात महाविकास आघाडीकडनं. ही चौरंगी लढत आहे, या अगोदर अशी चौरंगी लढत फारशी दिसली नव्हती आपल्याला. यामध्ये तुमचा कसा निभाव लागेल असं वाटतंय तुम्हाला? याच्यामध्ये चौरंगी पंचरंगी लढत जी आपण म्हणतायत ती आहे, खरी गोष्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे समीकरण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गणितंसुद्धा आहे, पण आमची बाजू सांभाळून ज्या विकासांच्या मुद्द्यांवरती आमचा मतदारसंघ माघारी गेलेला आहे त्याच विकासाच्या मुद्द्यांवरती जनतेपर्यंत पोचून त्यांची मतं घ्यायची, म्हणजे फक्त मतं घ्यायची हा उद्योग करायचा नाही, पण त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. कारण सकारात्मक काम आम्ही सर्व महाविकास आघाडी परिवार जो आहे तो करू इच्छितो आणि त्यासाठीच आम्हाला सर्वांना त्यांचा आशीर्वाद हवा. मी इथे महाविकास आघाडीने जर मला तिकीट दिलेलं असलं, काँग्रेस पक्षाने जरी मला तिकीट दिलेलं असलं, तरी प्रतिनिधी हा जो असतो तो संपूर्ण मतदारसंघाचा असतो. मतदारसंघामध्ये 3,10,000 मतदार आहे. या प्रत्येका मतदाराचा आम्ही सर्व प्रतिनिधी असणार आहोत, महाविकास आघाडी परिवार म्हणून प्रतिनिधी असणार आहोत आणि तशाच प्रकारची जबाबदारी पार पाडत आम्ही या लोकांची कामं करणार. या ठिकाणी आपले वडील, आजोबा, पणजोबा यांनी जी काही कामगिरी केलेली आहे त्यांचा वारसा तुम्ही करताय, तुम्हाला असं वाटतं त्यांच्या कामगिरीचा फायदा होणार आहे तुम्हाला? त्यांच्या कामगिरीची पुण्याई जी आहे ती रावेर यावल परिसरामध्ये खरंच पाहायला मिळते. कारण लोकांपर्यंत जेव्हा आम्ही पोचतो, लोक आवर्जून सांगतात की त्यांची कशा प्रकारची कामं झाली आणि ती कार्यकर्त्यांना म्हणजे महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांना सांगायची गरज पडत नाही, लोक स्वतःहून सांगतात. म्हणजे ती पुण्याई आम्ही समजू शकतो आणि त्या पुण्याईचा फायदा नक्कीच होईल. त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची कामं आहे आणि त्यांच्या कामांवरती विश्वास ठेवणारी ही जनता आहे. विजयाचा किती विश्वास आहे? विजयाचा 100% विश्वास प्रत्येक उमेदवाराला असलाच पाहिजे, आम्हाला सुद्धा आहे आणि त्याच दिशेने आम्ही कामगिरी करतोय. तर हे होते धनंजय चौधरी. त्यांनी असं म्हटलेलं की विजयाचा आपल्याला 100% विश्वास आहे. आपले आजोबा, पणजोबा यांनी जी काही या भागामध्ये विकास कामं केलेली आहे त्या पुण्याईचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपला विजय होईल असा दावा त्यांनी केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.